गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग्स बघायचे आहे. त्याच्यानंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स, कम्प्लीट डॉमिनन्स, पॉलीजीन, प्लिओट्रॉपी, हे सगळे पॉइंट्स आपल्याला वन बाय वन बघायचे आहेत. तर आज आपण फक्त इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग्स बघणार आहोत. आता डेव्हिएशन्स हा शब्द आपण आधीही ऐकलाय. तर डेव्हिएशन्स म्हणजे की कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स होत गेले, चेंजेस होत गेले. ठीक आहे, तर दॅट इज डेव्हिएशन. मग मेंडलनी जे फाइंडिंग केले होते किंवा मेंडलनी जो एक्सपेरिमेंट पुटफोर्थ केला होता त्याच्यामधनं त्यांनी बरेचसे वेगवेगळे नवीन नवीन वर्ड सांगितले, बऱ्याचशा डिस्कव्हरीज त्यांनी केल्या. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे चेंजेस झाले ते याच्यामध्ये सांगितले. दॅट इज डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग. तर व्हॉट इट बी, काय काय आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिला पॉइंट आहे सिंगल ट्रेट, सिंगल जीन, 2 अलील्स. ठीक आहे, सिंगल ट्रेट म्हणजे एका कॅरेक्टर साठी लागतो एक जीन आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे 2 अलील्स. ठीक आहे, हे रिस्पॉन्सिबल असतात एक कॅरेक्टर आपल्या बॉडीमध्ये एक्सप्रेस करण्यासाठी. मग ते कॅरेक्टर कुठलंही असू शकतं, आपली उंची असू शकते, आपला स्किन कलर असू शकतो, व्हॉट एव्हर इट मे बी. ठीक आहे, मग आणखी त्याच्यामध्ये परत चेंजेस आले. 2 alleles show interaction in which one is completely dominant. सेकंड काय सांगितलं त्यांनी की 2 alleles इंटरॅक्शन शो करतात की ज्याच्यामधला एक हा कम्प्लिटली डॉमिनंट असतो. ठीक आहे. थर्ड डेव्हिएशन काय सांगितलं की फॅक्टर्स फॉर डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स असॉर्ट इंडिपेंडेंटली. म्हणजे काय सांगितलंय की फॅक्टरलाच आपण जीन्स म्हणतो आता. ठीक आहे, तर जीन्स फॉर डिफरंट ट्रेट प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर एक्सप्रेस करणारे जे जीन्स असतात ते काय सांगितलंय डिफरंट क्रोमोझोम्सवर किंवा वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवर प्रेझेंट असतात आणि ते इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात किंवा इंडिपेंडेंटली ते कॅरी फॉरवर्ड होत असतात. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग होत नसतं. ठीक आहे, तर हे आहे थर्ड डेव्हिएशन. मग विथ पासेज ऑफ टाइम नंबर ऑफ डेव्हिएशन्स वर ऑब्झर्व. मग जसा जसा वेळ जात गेला तसे तसे आणखी डेव्हिएशन्स, आणखी चेंजेस त्या एक्सपेरिमेंट मध्ये सायंटिस्ट लोकांनी सांगितले. अँड गिव्ह ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऑन पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. आणि त्यांच्या डिस्कव्हरी किंवा त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या एक्सपेरिमेंट्स नुसार त्यांनी वेगवेगळे ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगितली पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स वर. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट काय की दीज डेव्हिएशन्स आर देन डिस्क्राइब्ड ॲज न्यू मेंडेलिझम. मग हे जे डेव्हिएशन्स किंवा हे जे नवीन नवीन इन्फॉर्मेशन सांगितली गेली इनहेरिटन्सच्या पॅटर्नची, त्याला आता आपण न्यू मेंडेलिझम असं म्हणतो. ठीक आहे, कारण की बेसिक प्रिन्सिपल किंवा बेसिक जो एक्सपेरिमेंट होता तो तर मेंडेलनीच परफॉर्म केला होता, राईट. फक्त नंतर मग त्याच्यावर स्टडीज करून बऱ्याच सायंटिस्ट लोकांनी, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर नवीन नवीन डिस्कव्हरीज केल्या आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली. तस मग त्या डेव्हिएशन्सना आपण काय म्हणतो आता न्यू मेंडेलिझम. It was observed that phenotypic expression of a gene can be influenced by other gene. काय सांगितलंय की त्या एक्सपेरिमेंटचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय सांगितलं गेलं की फिनोटिपिक एक्सप्रेशन, फिनोटाइप म्हणजे काय की एक्सटर्नल अपीयरन्स. हे आपण ऑलरेडी शिकलोय बाळांनो. तर हे जे आपलं एक्सटर्नल अपीयरन्स असतं, आपली जी बाह्य स्वरूप असतं, बाह्य रचना असते, तर दॅट एक्सप्रेशन ऑफ जीन कॅन बी इन्फ्लुएन्स्ड बाय अदर जीन. मग ही जी बाह्य रचना असते, हे जे एक्सटर्नल अपीयरन्स असतं, त्याचा किंवा त्याच्यावर कशाचा परिणाम होतो तर अदर जीन्स जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात किंवा अदर जीन्स जे असतात त्यांचा परिणाम कशावर होत असतो, फिनोटिपिक एक्सप्रेशनवर. किंवा फिनोटिपिक एक्सप्रेशनसाठी ते जीन्सही बऱ्याच लेवलपर्यंत रिस्पॉन्सिबल असतात. देन दीज जीन्स आर ऑफ 2 टाइप्स. मग ते कोणते जीन्स असतात तर 2 टाइप्स असतात ते जीन्सचे. पहिला आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन किंवा जीन्सची जी इंटरॅक्शन होत असते, त्यांच्यामध्ये जी रिएक्शन होत असते, तर ती 2 टाइपची असते. फर्स्ट वन इज इंट्राजेनिक इंटरॅक्शन while second one is intergenic interactions. So what is intragenic and what is intergenic? Intragenic interaction occur between alleles of same gene and also multiple allele. मल्टिपल अलील म्हणजे काय होतं की पुष्कळ. ठीक आहे, मल्टिपलचा मिनिंग काय होतो 2 किंवा 2 पेक्षा जास्त, दॅट इज मल्टिपल अलील्स. तर मग ही जी इंट्राजेनिक इंटरॅक्शन असते बाळांनो, ही कुणाच्या मध्ये होते तर अकर बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन. एका सेम जीनचे जे ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात त्यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होते
त्याला आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल सांगितलंय इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड को डॉमिनन्स. आता व्हॉट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड व्हॉट इज को डॉमिनन्स हे आपल्याला बघायचंय. आज आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स बघणार आहोत, उद्या आपल्याला को डॉमिनन्स बघायचंय. म्हणजे मग त्याच्यावरनं तुम्हाला नक्की कळेल की व्हॉट इज इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, तर मग एवढं लक्षात ठेवायचं, इंट्राजेनिक इंटरॅक्शन जी असते ती कुणामध्ये होत असते तर इट ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. एकाच जीनचे जे मल्टिपल फॉर्म्स असतात त्यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होते त्याला आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स. टर्न टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज इंटरजेनिक इंटरॅक्शन. इट ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन सेम ऑर डिफरंट अलिल्स. इथे सेम लिहायचं राहिलं होतं म्हणून मी खाली लिहिलंय विच इज प्रेझेंट ऑन सेम ऑर डिफरंट अलिल. हे काय सांगितलं, आता हे आधीच्या टाईप पेक्षा थोडंसं स्लाइटली डिफरंट आहे. काय सांगितलंय त्याच्यामध्ये की ही जी इंटरजेनिक इंटरॅक्शन होते ती कुणामध्ये होत असते तर इट ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ डिफरंट जीन्स. वेगवेगळे जीन्स त्यांचे वेगवेगळे अलिल्स यांच्यामध्ये ती इंटरॅक्शन होत असते की हे अलिल्स एकतर सेम क्रोमोझोमवर पोझिशन किंवा लोकेटेड असू शकतात किंवा डिफरंट क्रोमोझोम्सवर हे लोकेटेड असू शकतात. म्हणून काय सांगितलंय, इट ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ डिफरंट जीन्स. दोन वेगळ्या वेगळ्या जीन्स मधल्या अलिल्स मध्ये ही इंटरॅक्शन होत असते की जे जीन्स कुठे प्रेझेंट असतात, इदर ऑन सेम ऑर डिफरंट अलिल्स. एकतर ते सेम अलिलवर असू शकतं किंवा डिफरंट अलिलवर असू शकतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दोन वेगवेगळ्या जीन्स बरोबर ही इंटरॅक्शन किंवा दोन वेगवेगळ्या जीन्स मध्ये ही इंटरॅक्शन होत असते. रादर याच्या आधीचं काय होतं की एकाच जीनच्या दोन अलिल्स मध्ये मल्टिपल अलिल्स मध्ये काय होत असते, ही इंटरॅक्शन होत असते. तर याचं एक्झाम्पल बरेच सांगितले. दॅट इज फॉर एक्झाम्पल प्लिओट्रॉपी, पॉलीजीन्स, एपिस्टासिस, कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी जीन्स. मग कॉम्प्लिमेंटरी जीन काय आहे, सप्लिमेंटरी जीन काय आहे, व्हॉट इज प्लिओट्रॉपी, व्हॉट इज पॉलीजीन, व्हॉट इज एपिस्टासिस, हे सगळं आपल्याला वन बाय वन बघायचंय. तर ओके, दॅट्स इट. हे होतं इंट्राजेनिक अँड इंटरजेनिक. आणि आधीचे जे होते ते होते डेव्हिएशन्स किंवा कुठले कुठले चेंजेस येत गेलेत. आता टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय ते बघायचंय आपल्याला. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय सांगितलंय, बोथ अलिल्स एक्सप्रेस देमसेल्स पार्शियली. जेव्हा दोन्हीही अलिल्स स्वतःला अर्धवट एक्सप्रेस करतात. पार्शियली म्हणजे काय की अर्धवट. ठीक आहे, तर जेव्हा दोन अलिल्स हे अर्धवटपणे एक्सप्रेस होतात, पूर्णपणे दोघंही एक्सप्रेस होत नाही, त्याला आपण म्हणत असतो इनकम्प्लीट डॉमिनन्स. वन कॅन नॉट सप्रेस एक्सप्रेशन ऑफ अदर अलील कम्प्लिटली. मग जे दोन अलील प्रेझेंट असतात बाळांनो, ते दोघंही अर्धवटपणे काय होतात, एक्सप्रेस होतात. कोणताच जीन कम्प्लिटली दुसऱ्याला सप्रेस करू शकत नाही किंवा स्टॉप करू शकत नाही. ठीक आहे, म्हणून काय होतं, म्हणून जे मग नंतरची जी इंटरॅक्शन होते त्याला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हणतो. कारण की कम्प्लिटली कोणताच अलील डॉमिनंट किंवा एक्सप्रेस होत नाही किंवा दुसऱ्याची जी ग्रोथ असते ती सप्रेस करत नाही, म्हणून आपण याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतो. कसं तर फॉर एक्झाम्पल फ्लावर कलर ऑफ मिराबिलिस जलापा. हे प्लांट आहे मिराबिलिस जलापा. तर त्याच्यामध्ये जे फ्लावर कलर आहेत त्याच्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स होत असतं. तर ते कशा प्रकारे, तर सगळ्यात पहिले आपण घेत असतो बाळांनो फिनोटाइप. ठीक आहे, और पॅरेंट. तर फिनोटाइप काय आहे, रेड फ्लावर्ड प्लांट, व्हाईट फ्लावर्ड प्लांट. आता फिनोटाइपचा मिनिंग होतो एक्सटर्नल अपीअरन्स. ठीक आहे, लाईक टॉल आणि डॉर्फ हे एक्सटर्नल अपीअरन्स आहे. त्याचे जिनोटाइप घेतले होते आपण कॅपिटल टी, स्मॉल टी. मग आता इथे फिनोटाइप रेड फ्लावर्ड प्लांट क्रॉस विथ किंवा मेट विथ व्हाईट फ्लावर्ड प्लांट. यांचं काय केलं जातं, या रेड कलरच्या फ्लावरच्या प्लांटचं आणि व्हाईट कलरच्या फ्लावरच्या प्लांटचं क्रॉसिंग घडवून आणलं जातं. ठीक आहे, मग आता आपण हे फिनोटाइप बघितले. आता त्याचे जिनोटाइप्स आपल्याला बघायचे. तर जिनोटाइप्स म्हणजे त्यांचे जीन्स. तर मग जिनोटाइप्स आपण काय घेतले, रेड कलरच्या फ्लावर साठी घेतला आपण कॅपिटल आर आणि व्हाईट कलरच्या फ्लावर साठी आपण घेतलं स्मॉल आर. लाईक आधी मी तुम्हाला सांगितलं होतं टॉल साठी कॅपिटल टी आणि ड्वार्फ साठी स्मॉल टी. तशाच प्रकारे हे जिनोटाइप्स असतात. कॅपिटल आर फॉर रेड अँड स्मॉल आर फॉर व्हाईट. आता मग ते गॅमेट्स असतात. तर मग आता दोन्हीही सेम आहेत. तर वी कॅन टेक इट ॲज गॅमेट. याचा गॅमेट आहे एक कॅपिटल आर आणि याचं गॅमेट आहे स्मॉल आर. मग यांचं या गॅमेट्सचं होणार फ्युजन
आणि जी प्रोजेनी किंवा हायब्रिड तयार होणार ते F1 जनरेशनचं असणार बाळांनो, कारण की हे पहिलंच मेटिंग आहे. ठीक आहे, म्हणून F1 प्रोजेनी किंवा F1 हायब्रिड तयार होणार, दॅट इज कॅपिटल आर अँड स्मॉल आर. ठीक आहे, मग आता हे F1 जनरेशन आपल्याला मिळालं. मग आपण हेही पॉइंट पाहिला होता की F1 जनरेशन मध्ये जी प्रोजेनी किंवा हायब्रिड आपल्याला मिळतं त्यांचं आपण सेल्फिंग घडवून आणत असतो, म्हणजे त्याच्याच बरोबर मेटिंग घडवून आणतो. ठीक आहे, मग काय होतं F2 जनरेशन. मग आता F1 जनरेशन झालंय. F1 जनरेशन मध्ये आपल्याला कॅपिटल आर स्मॉल आर नावाचा हायब्रिड किंवा प्रोजेनी मिळालाय. मग आता F2 जनरेशन कडे आपल्याला वळायचंय. तर F2 जनरेशन मध्ये काय केलं जातं, सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड. मग हा F1 हायब्रिड आहे, याच्याच बरोबर काय केलं जातं, सेल्फिंग किंवा मेटिंग केलं जातं. मग हा जो स्क्वेअर मी इथे ड्रॉ केलाय बाळांनो, ह्यालाच आपण पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड म्हणतो. इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज मध्ये आपण चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर काय असतं ते ऑलरेडी बघितलंय. तर या पनेट स्क्वेअरच्या मदतीने आपण एकदम इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. तर हा मेल आणि फिमेलचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, दिस इज मेल अँड दिस इज फिमेल. मग आता हे वरचे जे रो आहे इकडे आपण मेल कॅरेक्टर्स लिहितो आणि खालचा जो रो आहे इकडे आपण फिमेल कॅरेक्टर्स लिहत असतो. ठीक आहे, तर मग आता या सिम्बॉल्स वरून लक्षात घ्यायचं की व्हॉट इज मेल अँड व्हॉट इज फिमेल. ठीक आहे, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल कारण की हे सिम्बॉल्स बऱ्याच दिवसांपासून आपण बघतोय. ठीक आहे, तर हे दोन इकडे एक लाईन मी मध्ये ओढली आहे, म्हणजे हा रो इकडे रिप्रेझेंट करणार आणि हा रो इकडे रिप्रेझेंट करणार. मग आता सेल्फिंग घडवून आणतोय आपण. मग आता दोन वेळा आपण यांना लिहिणार. इथे कॅपिटल आर लिहिलंय यातलं आणि इथे स्मॉल आर लिहिलंय. फाईल इकडे सुद्धा आपण लिहिलंय कॅपिटल आर अँड स्मॉल आर, कारण की आपण सेल्फिंग घडवून आणतोय. ठीक आहे, तर असो. नेक्स्ट काय सांगितलंय मग आता कशा प्रकारे मी लिहिलंय, तर इथे कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, कारण की आपण सेल्फिंग करतोय, सेल्फ मीटिंग करतोय. ठीक आहे, तर आता या रकान्यामध्ये याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये मी काय लिहिलंय, कॅपिटल आर दॅट इज रेड. ठीक आहे, कॅपिटल आर स्मॉल आर दॅट इज पिंक. म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करायचंय, पहिले याच्या बरोबर नंतर याच्या बरोबर. कॅपिटल आर रेड साठी आहे, मग नंतर कॅपिटल आर आणि स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, याला आपण पिंक म्हणतो. ठीक आहे, पिंक कलर. देन आता मग या दोघांचं काम झालंय. ओके, आता हा 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 आणि हा. मग आता आणि एवढं लक्षात ठेवायचं, नेहमी आपल्याला पहिले कॅपिटल लेटरच लिहायचंय. कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर एकत्र येत असेल तर पहिले कॅपिटल लेटर लिहायचं आणि नंतर स्मॉल लेटर लिहायचं. मग आता या दोघांची इंटरॅक्शन लिहून झाली आपली या दोन रो मध्ये. ठीक आहे, आता आपल्याला यांची इंटरॅक्शन लिहायची आहे. ठीक आहे, तर मग इथे काय होतंय, स्मॉल आर कॅपिटल आर, पण आपण कॅपिटल नेहमी आधी लिहितो म्हणून काय लिहिलं इथे, कॅपिटल आर स्मॉल आर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता या दोघांचं झालं, मग हे दोन राहिले. राईट, मग स्मॉल आर आलं सगळ्यात शेवटच्या रकान्यामध्ये. स्मॉल आर कशासाठी घेतलं होतं आपण, व्हाईट फ्लावर साठी घेतलं होतं. ओके, तर हा आहे चेकर बोर्ड किंवा यालाच आपण पनेट स्क्वेअर म्हणतो. लेट मी क्लिअर यू अगेन. काय सांगितलं, इकडे मेल चे गॅमेट्स आपण लिहत असतो आणि इकडे फिमेलचे गॅमेट्स आपण लिहत असतो. मग आता इथे F1 हायब्रिडचं सेल्फिंग त्याच्याच बरोबर त्याचं मेटिंग आपण करतोय म्हटल्यावर इथे कॅपिटल आर स्मॉल आर आपण लिहिणार आणि इकडे सुद्धा आपण कॅपिटल आर स्मॉल आर लिहिणार. मग आता यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केलं जातं. तर सगळ्यात पहिले येणार कॅपिटल आर दॅट इज रेड, मग येणार कॅपिटल आर स्मॉल आर दॅट इज पिंक. मग आता यांचा विषय संपला. आता टर्न टू दी नेक्स्ट. मग आर स्मॉल आर कॅपिटल आर, मग आपण कॅपिटल नेहमी आधी लिहितो म्हणून कॅपिटल आर स्मॉल आर पिंक कलर. लाईक हा इथे आहे तसाच इथे आहे. मग आता या दोघांचा संबंध संपला. आता हे दोन राहिले. राईट, मग स्मॉल आर दॅट इज व्हाईट. ठीक आहे, मग आता आपण याचा रेशिओ कसा लिहिणार, तर पहिले असतो जिनोटिपिक रेशिओ. जिनोटिपिक रेशिओ म्हणजे हे जीन्स आपण घेणार, कॅपिटल आर स्मॉल आर हे जीन्स आपण घेणार. वाईल फिनोटिपिक रेशिओ म्हणजे कलर कोणता आहे, तर रेड कलर घेतला आपण, एक व्हाईट कलर घेतला. ठीक आहे, मग आता लेट अस मूव्ह टुवर्ड्स दी जिनोटिपिक रेशिओ. 1 रेड, याच्यामध्ये कॅपिटल आर एकच दिसतोय. राईट, मग 1 रेड. 2 आपल्याला पिंक दिसत आहे, कॅपिटल आर स्मॉल आर 2 पिंक आहे. राईट, म्हणून इज टू 2 कॅपिटल आर स्मॉल आर आणि एकच स्मॉल आर और व्हाईट दिसतोय. मग 1
स्मॉल आर हा झाला जिनोटिपिक रेशिओ, दॅट इज 1 कॅपिटल आर इज टू 2 कॅपिटल आर स्मॉल आर इज टू 1 स्मॉल आर. हे आहे जिनोटिपिक रेशिओ. मग आता यालाच आपण फिनोटिपिक मध्ये कसं लिहिणार, तर फिनोटिपिक रेशिओ 1 रेड कॅपिटल आर ला आपण रेड म्हणतो, इज टू 2 पिंक. ठीक आहे, कॅपिटल आर स्मॉल आर ला आपण इकडे काय म्हटलंय, पिंक म्हटलंय, म्हणून 2 पिंक इज टू 1 व्हाईट. ठीक आहे, वेल एक फ्लावर कसा होता, व्हाईट कलरचा होता. ठीक आहे, तर ओके, हा होता फिनोटिपिक रेशिओ. फिनोटिपिक म्हणजे त्याचा कलर, त्याचे एक्सटर्नल अपीअरन्स, त्याचं बाह्य स्वरूप, आणि जिनोटिपिक म्हणजे ते बाह्य स्वरूप दर्शवण्यासाठी जे जीन्स आपण घेतो, दॅट इज जिनोटिपिक रेशिओ. ठीक आहे, तर असंच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे जर तुम्हाला कळालं असेल तर इथून पुढे सगळं हेच आहे, फक्त लेटर्स चेंज झाले. ठीक आहे, काय झालंय, फक्त हे जे अल्फाबेट्स आहेत ते चेंज झालेले आहेत. ठीक आहे, बाकी हा पनेट स्क्वेअर जर तुम्हाला कळाला असेल. हा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या गॅमेट्स मध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग होत नाही बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की इथे तर व्हाईट रेड कलरचा फ्लावर होता आणि इकडे व्हाईट आहे, मग त्यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर पिंक तयार झालं, म्हणजे तर मिक्सिंग झालंय, त्यांच्या दोघांचा मधला कलर तयार झालाय. पण असं नाहीये, इथे काय झालंय की दोघंही अर्धवटपणे एक्सप्रेस झाल्यामुळे तो पिंक कलर आलाय. ठीक आहे, दोघं किंवा दोघांपैकी एक जर कम्प्लिटली एक्सप्रेस झाला असता तर सगळे फ्लावर रेड कलरचे असते किंवा सगळे फ्लावर व्हाईट कलरचे असते. पण इथे इनकम्प्लीट डॉमिनन्स आपण दाखवतोय, म्हणजे काय की दोघंही पूर्णपणे एक्सप्रेस होतात का, नाही, दोघं अर्धवटपणे एक्सप्रेस होतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला मधला रिझल्ट इथे मिळालाय. अदरवाईज असं काहीच नाहीये की या दोघांच्या गॅमेट्सचं मिक्सिंग होऊन आपल्याला मधला कलर मिळालाय, तर तसं काही नाहीये. इथे फक्त काय झालंय की दोन्ही जीन्स इनकम्प्लिटली किंवा अर्धवटपणे पार्शियली एक्सप्रेस झाल्यामुळे आपल्याला तो कलर फ्लावरचा मिळालाय. कुठल्याही प्रकारे इथे मिक्सिंग किंवा ब्लेंडिंग त्या गॅमेट्सचं किंवा त्या अलिल्सचं झालेलं नाहीये, फक्त ते इनकम्प्लिटली किंवा पार्शियली ते काय झाले, एक्सप्रेस झाले. दॅट्स इट. तर हे आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. उद्या आपल्याला को डॉमिनन्स बघायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला प्लिओट्रॉपी, पॉलिजीन, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी जीन बघायचंय. म्हणजेच आपल्याला या इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल्स डिटेलमध्ये बघायचे. हा पनेट स्क्वेअर आणि हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर तुम्हाला कळालं असेल तर पुढचं चॅप्टर अगदी सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर ओके, दॅट्स इट फॉर टुडे. ह्याचे नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.